चला आता थोडंसंच राहिलं, खाऊन घ्या. मला नकोय काही खायला. मला ही भाजी नाही आवडत. असं त्रास नको देऊस ग. चल पटापट जेवून घे. नाही, मला नाही आवडत ती भाजी. अगं एरवी तर तुला एवढी ही भाजी आवडते ना, आज काय झालं? हा, तुला वेगळं काहीतरी हवंय का खायला? नाही, मला काही नको. मला आई पाहिजे. अगं मी आहे ना. मला आई पाहिजे आत्ताच्या आत्ता, नाही तर मी फोन करते तिला. अगं नको नको, कामात असेल ना आई. हा चला पटापट जेवून घ्या. मला माझं स्कूल प्रोजेक्ट कंप्लीट करायचं होते, दाखवायचे. तू मला सांग काय प्रोजेक्ट आहे ते. हा, पहिला नंबर येईल असा प्रोजेक्ट बनवून देतो तुला, बस. नाही, मला आई सोबतच करायचे प्रोजेक्ट. मी तिला फोन करते. करू दे तिला फोन. अहो ही बघा नेहाचा आई. हा, आली आई. का झालं काकू? बघ ना ग, आज काय ऐकतच नाहीये, नीट जेवली पण नाही. काय कंप्लेंट करताय काकू? कंप्लेन नाही ग. काय आहे, हल्ली हिची पण सहनशक्ती जरा कमी झाली. परीची काही चूक नाही त्याच्यात. अहो माझ्या सहनशक्तीवर काय घसरत आहे? मी काय शत्रू आहे का तिची? तू हिला घेऊन जा ग नेहा. काय माहिती का, ती कंटाळली आहे खूप. एक तर तू ऑफिस मध्ये आजकाल एवढी बिझी असतेस ना, ती तरी बिचारी काय करणार, कंटाळते. हो, आणि नेहा संध्याकाळच्या वेळी ना मुलांना आई किंवा बाबाच हवे असतात ग. आई चल ना घरी. चल बाळा. काय ग, कोणी काही बोललं का तुला? असा का चेहरा पडलाय? आई चल लवकर, चल ना ग. काकू काही नाही, उद्या बोलते मी तुमच्याशी. जाते, येते मी. काही बोलली नाही. यश सण तिचं बोलणं झालं असेल का काही? थांब, मी आत्ता विचारून येतो. हो हो. काय? धीर धरा जरा. तिचं जरी बोलणं झालं असेल तरी लगेच कसं सांगेल ती? मी सकाळी बोलते तिच्याशी. बरं. परी चल बाळा, पटपटावर अजून जेवायचंय ना. चल परी, आगावगिरी करू नकोस. सांग आज काय काय केलं? काही नाही. काहीच नाही केलं? आणि शाळा? शाळा तर अटेंड केली ना. शाळा केली ना, काहीच नाही केलं काय? परी चल. आई, आज ना आमची शाळा सुरू असताना गंमत झाली. माझा जो स्कूल मधला फ्रेंड आहे ना, त्याची आई त्याला खूप ओरडत होती. तिचा माईक म्यूटवर नव्हता आणि सगळे ऐकत होते. मग आम्हाला खूप हसू आलं. हो, मग काय टीचर त्याला ओरडल्या? पुढे तर आई, मग त्याचे बाबा पण आले. मग काय बाबा ओरडले त्याला? नाही, आई ना. मग त्याची आई त्याच्या बाबांवर रागवली. मग आम्हाला जास्तीच हसू आलं. हेच केलं का अभ्यास पण केला शाळेत? आई, आम्हाला आज ना एक स्कूल प्रोजेक्ट सांगितलंय. काय प्रोजेक्ट बाळा? मला एक कार्डबोर्ड पेपर हवाय, त्याच्यावर अजून एक कार्डबोर्ड पेपर लावायचा आहे. मग आपल्याला असं छान घर बनवायचंय. त्या घराला नाव द्यायचं. आणि मस्त गार्डन असणार आहे समोर, आणि फाउंटन पण असणार आहे, आणि छोटे छोटे टी असणार आहे. बाप रे, इतका मोठा प्रोजेक्ट आहे. सांग ना मग आता. काय? कधी सुरू करायचं प्रोजेक्ट? सकाळी करू का? नाही, आता करायचं. परी बाळा, आत्ता नको ना, उद्या करूया. मला खूप काम आहे. अजून स्वयंपाक करायचा आहे, घर आवरायचंय, उद्याची सगळी तयारी करायची आहे. परी, आई तूच म्हणाली होते ना हो की बाळा. प्रोजेक्ट मोठा आहे म्हणून. बाळा आत्ता कसं करणार? जसं तुझ्यासाठी हा स्कूलचा प्रोजेक्ट आहे ना, तसंच माझ्यासाठी माझं काम हे प्रोजेक्ट आहे बाळा. सो आधी ते कम्प्लीट करू आणि मग तुझा प्रोजेक्ट करू.
हॅलो फ्रेंड. परी, आई कुठे आहे? तू ठीक आहेस ना फ्रेंड? काही टेन्शन आहे का? मला नाही ग. का तू असं का विचारतेस? नाही, मी हाय म्हणाल, तू पण नाही हाय म्हणालास. तुम्हाला नेहमी विचारतो कशी आहेत बच्चा, विचारलं पण नाही. आय एम सॉरी बच्चा. कशी आहेस तू? मी ठीक आहे, तू कसा आहेस? मी पण ठीक आहे. बरं, आई कुठे आहे? आई जरा इम्पॉर्टंट काम करते. तिला फोन देशील प्लीज? माझं एक महत्वाचं काम आहे तिच्याकडे. मी सांगितलं ना, ती इम्पॉर्टंट काम करते. काय ना, मला एक शाळेत प्रोजेक्ट करायला सांगितलंय. तो आईच्या हेल्पशिवाय होणार नाही. अच्छा, पण जरा दे ना आईला. माझं खरंच खूप महत्वाचं काम आहे बेटा. अरे पण असं कसं देणार? ती करते ना प्रोजेक्ट. आज कंप्लीट झाला नाही तर मला शिक्षा होणार आहे. परी, आणि अगं हे बघ, आज जर का माझंही बोलणं नाही झालं ना तर मलाही शिक्षा होईल. तुझं बोलणं महत्वाचं आहे की माझं प्रोजेक्ट? हे बघ, तुझं प्रोजेक्ट महत्वाचं आहेच ग, पण माझं बोलणंही खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, मग सांग काय ते व्हेरी इम्पॉर्टंट काम? ते मी असं नाही सांगू शकत बेटा तुला. नाही सांगू शकत? म्हणजे तुझं काम इम्पॉर्टंट नाहीच आहे. आता हिला मी कसं समजवू की मला परांजपेन बद्दल बोलायचंय. ठीक आहे बेटा, मी थोड्या वेळाने फोन करतो. ओके? आज नको करू फ्रेंड, आज तुझ्या प्रोजेक्ट मध्ये खूप बिझी आहे. ओके ओके, बाय. बाय बेटा. चला परी मॅडम, तुमच्या प्रोजेक्टची सुरुवात करू. मला सांग, नेमकं काय करायचंय तुला? मी त्याचं डिझाईन तयार केलं, दाखवू तुला? दाखव. थांब. हे बघ. ठीक आहे. वाव, डायरेक्ट पॅलेस. हो, मग पॅलेस माझ्याकडे येणार ना, म्हणून पॅलेस आहे डिझाईन. परी, पॅलेस खूप छान बनवलायस तू. आई, हे तर फक्त पेपरवर आहे. असा खरा पॅलेस आपल्याकडे येईल तो किती छान असेल ना. हे बाळा, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे परी. तुझ्याकडे तुझा पॅलेस नक्की येऊ दे. पण खरं सांगू बाळा, आता तुझ्या आईकडे आहे त्या घराचे हप्ते फेडायचे पण पैसे नाहीयेत बाळा.